नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण मागच्या भागात बघितले महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत त्या सर्वांची आपण मागच्या भागामध्ये माहिती बघणार आहोत. तर आज हा तिसरा भाग आहे. तर तिसऱ्या भागामध्ये आपण या पुढच्या योजनांची माहिती बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या स्क्रीनकडे जाऊया. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय, कृषी पंपांना दिवसा वीज. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. तर या योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आज ऊर्जा विभागाची योजना आहे. तर पहिली योजना आहे कुसुम सोलार पंप योजना. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत ही योजना राबवली जाते. उद्देश आहे त्याचा पारंपरिक ऊर्जेवर अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे. त्याचे लाभार्थी आहेत ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील. निकष आहेत 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर पंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा, 5 एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. तर अर्ज कुठे करायचा, इथे लिंक दिलेली आहे आणि वरती आय बटनमध्ये तुम्हाला एक लिंक येईल यूट्यूबची, ज्यावर आपण अर्ज कसा करायचा यावर पूर्ण व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. तोही तुम्ही बघू शकता. तर कुसुम योजना महाराष्ट्राअंतर्गत सोलर पंपची किंमत आणि लाभार्थी हिस्सा किती आहे तो दिला आहे. तर 3 HP सौर पंपासाठी सौर पंपाची किंमत आहे 1,93,803. तर लाभार्थी हिस्सा आहे 19,380 आणि SC ST साठी लाभार्थी हिस्सा आहे 9,690 रुपये. तेच 5 HP साठी आहे ₹2,69,746. तर लाभार्थी हिस्सा आहे 26,975 आणि SC ST साठी आहे 13,488. तसेच 7.5 HP साठी ₹3,74,402. लाभार्थी हिस्सा आहे 37,440 आणि SC ST साठी आहे 18,720 रुपये. त्याचप्रमाणे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही पुढची योजना आहे. कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची योजना आहे. तर उद्देश आहे गोवंशांचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य, पाणी, चारा, निवारा इत्यादी खर्च देणे. तसेच खत, गोबर गॅस इतर उपपदार्थ निर्मितीस प्रोत्साहन देणे. लाभार्थी निकष आहे धर्मदाय आयुक्त नोंदणीकृत संस्था, गोवंश संगोपनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, 5 एकर जमीन स्वतःच्या मालकीची किंवा 30 वर्षे कराराची चारा उत्पन्नासाठी इत्यादी अटी. तर प्रत्येक तालुक्यात 1 गोशाळा अनुदानास पात्र असते. लाभ पशुधन 50 ते 100 पशुधन असेल तर 15 लाखापर्यंत आपण लाभ घेऊ शकतो. 101 ते 200 पशुधन असेल तर 20 लाखापर्यंत आपण लाभ घेऊ शकतो. 200च्या वरती जर असेल तर 25 लाखापर्यंत आपण लाभ घेऊ शकतो. त्यानंतर पुढील योजना आहेत महिला व बाल विकास योजना. तर महिला व बाल विकास योजनेमध्ये आपण बघणार आहोत पहिली योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. तर यामध्ये लाभार्थी आहेत 0 ते 18 वयोगटातील बालके, अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, बालकामगार असलेली, जन्मठेप कैद्यांची संरक्षण व निवाऱ्यांची गरज असलेली, दुर्धर आजाराने बाधित पालकांची, कोविड, नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेली, कौटुंबिक संकटग्रस्त एकल पालकांची दोन्ही पालक दिव्यांग असलेली, कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली, भिक्षेकरी गृहात दाखल झालेली. लाभाचे स्वरूप आहे प्रति बालक ₹2250 दरमहा परिपोषण अनुदान. स्वयंसेवी संस्थेला 250 दरमहा सहाय्यक अनुदान. अर्ज कुठे करावा, अर्ज हा आपण अंगणवाडी सेविकेकडे करू शकतो, स्वयंसेवी संस्था व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करू शकतो किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडेही करू शकतो. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना. सार्वजनिक आरोग्य विभागाची योजना आहे. याचा उद्देश आहे माता व बालकांचे आरोग्य सुधारून माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे. योजनेचा लाभ आहे लाभार्थी महिलेला ₹5,000. पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रेत आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी ₹1,000.
दुसरा हप्ता गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर रुपये 2,000, तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी रुपये 2,000. तर आवश्यक कागदपत्रे आहे याच्यासाठी अर्जदाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, MCP कार्ड, माता बाल संरक्षण कार्ड. तर अर्ज कुठे करावा? अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण अर्ज करू शकतो. त्याचबरोबर महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज आपण करू शकतो. त्यानंतर बेबी केअर किट योजना. तर महिला व बाल विकास विभागाचा योजना आहे. योजनेचा लाभ आहे शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला रुपये 2,000 किमतीचे बाळाच्या उपयोगातील बेबी केअर किटचा लाभ दिला जातो. यामध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी, अंगाला लावायला तेल, ब्लँकेट, प्लास्टिक चटई, शॅम्पू, नेल कटर, खेळणी, हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश लिक्विड, झोपण्याची लहान गादी इत्यादी प्रकारचे साहित्य व हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग दिली जाते. तर आवश्यक कागदपत्रे आहे यासाठी अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे, पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, MCP कार्ड म्हणजेच माता बाल संरक्षण कार्ड. संकेतस्थळ आहे आपलेसरकार.mahaonline.gov.in. इथून आपण हा अर्ज करू शकतो. त्याचबरोबर रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या काही योजना आहेत. त्या योजनांबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. या योजनेचा उद्देश आहे हस्तकलाकार किंवा पारंपरिक व्यावसायिक यांचे सबलीकरण करणे. तर याचा लाभ आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळते. त्यानंतर टूल किट प्रोत्साहन 15,000 पर्यंत आपल्याला टूल किटसाठी प्रोत्साहन अनुदान मिळते किंवा आपल्याला टूल किट पण भेटू शकते. त्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण, आपल्याकडे जे कौशल्य आहे त्याच्यात आपल्याला प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर सवलतीचे तारणमुक्त कर्ज, पहिला टप्पा 1 लाखापर्यंत, दुसरा टप्पा 2 लाखापर्यंत. त्याच्यानंतर डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याच्यानंतर विपणन सहाय्य केलं जातं. तर पात्रता आहे वय किमान 18 वर्ष असणे गरजेचे आहे. असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार आधारित पारंपरिक व्यावसायिक कामगार, प्रति कुटुंब 1 व्यक्ती, 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश आहे याच्यामध्ये. त्यामध्ये सुतार, नौका निर्माते, अस्त्रकार, लोहार, हातोडा व अवजार निर्माते, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, मूर्ती शिल्पकार, दगड फोडणारा, चर्मकार, राजमिस्त्री, टोपली, चटई, झाडू बनवणारा, बाहुली व खेळणे बनवणारे, न्हावी, माळी, धोबी, शिंपी आणि मासेमारीसाठी जाळे बनवणारे. तर अर्ज कुठं करू शकतो आपण? CSC केंद्राद्वारे आपण यासाठी अर्ज करू शकतो, सामान्य सेवा केंद्राद्वारे. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. नगर विकास विभागाची योजना आहे. तर या योजनेचा लाभ महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले, व्यावसायिक यांना व्याज अनुदान 60%. तर खेळते भांडवल कर्ज आहे 3 टप्प्याचं. पहिल्यांदा मिळतं ते 10,000 रुपये, कमाल 12 महिन्यामध्ये आपल्याला फेडायचं आहे. नंतर मिळतं ते 20,000 रुपये, ते 18 महिन्यामध्ये आपल्याला फेडायचं आहे. त्यानंतर मिळतं ते 50,000 रुपये. 50,000 आपल्याला फेडण्यासाठी 36 महिने कालावधी दिलेला आहे. तर आवश्यक कागदपत्रे आहे अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, व्यवसाय प्रमाणपत्र आणि फोटो. तर अर्ज कुठे करावा? महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद कार्यालय. तर संकेतस्थळावर जाऊनही आपण अर्ज करू शकतो. pm.swanithi.mahua.gov.in या संकेतस्थळावर जाऊनही आपण अर्ज करू शकतो किंवा याची माहिती घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर योजनेचा लाभ आहे प्रधानमंत्री मुद्रा PMMY मध्ये 3 प्रकारचे विनातारण कर्ज आहे. एक शिशु कर्ज 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज शिशु योजनेमध्ये भेटते. त्यानंतर किशोरमध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. त्यानंतर तरुणसाठी 5 लाख ते 10 लाखापर्यंत आपल्याला या योजनेमध्ये कर्ज मिळू शकते. तर आवश्यक कागदपत्रे आहे त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड,
व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, मागील 2 वर्षांचा आयकर परतावा, प्रकल्प अहवाल, मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट. अर्ज कुठे करावा? आपले बँक खाते असणाऱ्या किंवा नजीकच्या बँकेच्या शाखेत. तर संकेतस्थळ आहे mahamudra.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP. त्यानंतर मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम CMEGP. उद्योग विभागाची जी योजना आहे, तर यामध्ये उद्दिष्ट आहे युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वयंरोजगार प्रकल्प स्थापना करणे. तर योजनेचा लाभ आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांसाठी घटकाची स्वगुंतवणूक असणार आहे. 5% शहरीसाठी असणार आहे देय अनुदान, 25% ग्रामीणसाठी देय अनुदान असणार आहे 35%. तर बँक कर्ज हे 70%, शहरीसाठी आणि ग्रामीणसाठी 60%. त्यानंतर उर्वरित प्रवर्गासाठी स्वयं गुंतवणूक असणार आहे 10%, देय अनुदान असणार आहे शहरासाठी 15%, ग्रामीणसाठी 25% आणि बँक कर्ज असणारे 75% आणि 65%. त्यानंतर पात्रता, स्थायी उत्पन्न नसलेले, वय 18 ते 45 वर्ष, SC ST, दिव्यांग, महिला, माजी सैनिक यांना 5 वर्ष स्थितील. तर ₹10 लाख वरील प्रकल्पास 7वी उत्तीर्ण, ₹25 लाख वरील प्रकल्पास 10वी उत्तीर्ण. भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट, अन्य स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रकल्प किंमत मर्यादा आहे सेवा उद्योग, कृषीपूरक उद्योग व्यवसायात ₹20 लाखापर्यंत, उत्पादन प्रवर्ग प्रकल्प ₹50 लाखपर्यंत. आवश्यक कागदपत्रे आहे फोटो, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, बँक पासबुक, कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, दिव्यांग असल्यास दिव्यांगांचा दाखला, विहित नमुन्यातील अर्ज. अर्ज कुठे करावा? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर किंवा जिल्हा उद्योग केंद्र, खादी, ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवर. पुढचा आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये योजनेचा लाभ सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सेवा उद्योगासाठी 15% अनुदान व उत्पादन उद्योगासाठी 25%, अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक करिता सेवा उद्योगासाठी 25% व उत्पादन उद्योगासाठी 35%. प्रकल्प मर्यादा किंमत प्रक्रिया व निर्मिती 50 लाख, सेवा कृषीपूरक व्यवसाय 20 लाख. अर्ज कुठे करावा? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या वेबसाईटवर. त्यानंतर पुढचा आहे प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र. कौशल्य व उद्योजकता विकास विभागचा ही योजना आहे. योजनेचा लाभ आहे या योजनेसाठी 15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. प्रमोद महाजन, कौशल्य व उद्योजकता विकास. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, ऐच्छिक प्रशिक्षणाकरता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्यासंबंधीचे सर्व प्रमाणपत्रे. अर्ज कुठे करावे? kaushल्य.mahaswayam.gov.in. त्यानंतर पुढच्या योजना आहे कामगार विभागाच्या. त्या आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. आणि आतापर्यंत झालेल्या योजनांमध्ये तुम्हाला कोणत्या योजनेसाठी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून पाहिजे त्याविषयी आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू. धन्यवाद.